तर नमस्कार पुन्हा एकदा सर्वांना माझा जय शिवराय जय महाराष्ट्र। मी तुमचा तन्मय पाटील स्वागत करतोय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉग मध्ये। आज दिनांक 17 मार्च 2025 नक्कीच आपल्या डोंबिवलीकरांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे। जर माझ्या बोलण्यावरून तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच सर्वांना खूप आनंद आहे, आणि नसेल समजली तर नक्कीच चला माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवतो मी का म्हटलं। तर मी निघतोय सध्या, तिकडेच जाऊन डायरेक्ट भेटू आणि मग तुम्हाला दाखवतोय की का खूप मोठी गोष्ट डोंबिवलीकरांसाठी। तर पुन्हा एकदा चला। तर नक्कीच बघून तुम्हाला समजलं असेल कुठे चाललोय मी। बघा ते भगवे झेंडे, या स्वराज्याची शान, स्वराज्याची आन बान शान भगवे झेंडे। चाललोय आम्ही घाटा सर्कलला, नक्कीच पुढे जाऊन भेटू तुम्हाला। मित्रांनो, तुम्ही आता जी थीम पाहिली ना, ती पेंढारकर कॉलेजच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जन्म महोत्सवानिमित्त केली होती। तर नक्कीच सर्वांना आवडली खूप, आणि आपल्या इतिहासाची माहिती देण्याचा प्रयत्न केला, हे खूप आवडलं आपल्याला। नक्कीच त्या थीमच्या मागे उत्तम भोर, माझा मित्र, माझा भाऊ, लहान भावासारखा आहे माझ्या, तो त्याच्या टीमची खूप मोठी मेहनत होती। तर नक्कीच तुम्ही या, तर व्हिजिट करा। मी आलेलो आहे घाटा सर्कलला, नक्कीच कार्यक्रमाला अजून खूप वेळ आहे, पण मी लवकर आलो आहे कारण नंतर गर्दी होईल, आणि मग गर्दीमध्ये प्रॉपर जागा भेटणं खूप कठीण आहे, त्यामुळे आधीच आलेलो आहे। बघू शकता तुम्ही सर्वत्र भगवे झेंडे। आपल्या महाराजांची एक झलक तुम्ही पाहू शकता। अजून क्राऊड आलेला नाहीये, पण हळूहळू येतो क्राऊड। म्हणत असतो आज त्या परिसराला एक वेगळी ओळख मिळणार आहे, आणि इथून पुढे ही ओळख प्रस्थापित करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री ओळखत होतो किंवा अजूनही ओळख राहील, पण त्यात एक वेगळी ओळख आज निर्माण होणार आहे, आणि त्या नेत्रदीपक अशा सोहळ्यासाठी आपण सगळेच जण इथे उपस्थित आहात। आज या संपूर्ण परिसराचा
कायापालट, एक वेगळं रूप आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे. करांचा आवाज अख्ख्या जगात पोहोचवूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर 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 हर. हा जोरदार गजर होत असताना आराध्य ढोल ताशा पथकच्या साथीने आजच्या या महादेवसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. तीर्थ कौतुक अभिनंदन. पत्रकार बंधू भगिनी, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियासाठी मधल्या कॉलम मध्ये बसायची व्यवस्था आहे. पत्रकार बंधू आणि भगिनी, मधल्या कॉलम मध्ये बसायची व्यवस्था केलेली आहे. महाराजा
वादळ दिसतंय मला. बघा जरा नजर टाका तिकडे. क्या बात आहे. माझ्या बरोबर सगळ्यांनी म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. ऐकूया. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. कृष्ण गोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटाला या, भीमथडीच्या तटाला या, यमुनेचे पाणी वाला. जय भिंडी नावा तुझी मुळी कडकडाया नभा. आसमानेच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा शिवगर जातो, सह्याद्रीचा शिवगर जातो, शिव शंभूराजा. तरी तरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी गोररी अभिमानाची लेक. बोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी. दारिद्र्याच्या उन्हा कशी जरा निघळाच्या गावाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही दफ्तरात तो महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. अफजल खानाच्या भेटीसाठी महाराजानं, शिवाजी महाराजानं एक शानदार असा शामियाना उभारला होता. शामियाना अन भेटीसाठी छान उभारीला, अन नक्षीदार शामियान्याला, अन अशा या शामियान्यात खान दौलत डुलत आला, 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 खान दौलत डुलत आला. अन सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. अन शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. खानाच्या सोबतीनं कोण होता? त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा होता. पण आमच्या राजाच्या संगतीनं कोण होता? शिवा महाला होता. शिवा महाला कोण होता? कोण होता? कोण? अव शिवा महाला न्हावी होता. न्हावी आणि शिवबा संकट. अरे असं वाटलं असं नाव, पण आमच्या राजानं कधी जातपात पाहिली नाही. 12 बलुतेदार, 18 पगड जाती,
महारमान तेली दाबुळे वासुदेव धनगर आगरी कोळी अव इतकाच नव्हे तर ब्राह्मण मुसलमान हे देखील माझ्या राजाच्या खांद्याला खांदा देऊन स्वराज्यासाठी लढले. त्यातलाच हा जीवा महाराज म्हणतात ना भता जीवा म्हणून वाचला माझा शिवा. शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला. शामियानामध्ये येताच आमच्या राजाला पाहून त्यो खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले को लग जाओ शोभा आओ. कान्हा कमारी तो हसरी कान्हा कमारी तो हसरी रोको नजारा नहीं दिया 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 दिया. अरे नजर रोखून काय बघतोस खाना. आमचा राजा बी काय कच्चा गुरुचा चेला धावता. हा राजा थोर बात चिन्यारी राजा थोर बात चिन्यारी खानानं राजाला आलिंग दिला. आता का केला किंवा खानाचा अभिमान मान्याला खानाचा अभिमान मान्याला जगाचा वारधन केला. खाना खाना झाला चिलखत होता अंगाला चिलखत होता अंगाला. खानाचा वार भुंगाचा खान यडबडला इतकाच महाराजानं पोटावरती बिछवा ढकलला खाचा महाराज केला. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडाले पाप सारे गेले अन पावन केला कृष्णेचा अन लावली गुलामीची होवा अन मराठीशाहीचा मांडला मराठीशाहीचा मांडला श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हाती तो रिमोट द्यावा. चला गणपती गजेश्वरपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान
जिजाऊंच्या डोळ्यातला फुललेला अंगार तू, रणचंडीला केलेला युद्धाचा शृंगार तू, सह्याद्रीच्या कड्यावरून कडाडणारा वाघ तू. मी विनंती करेन साहेबांना की आपण छत्रपती शिवरायांच्या या भव्य दिव्य स्वरूपात पुष्पार्पण करण्यासाठी म्हणून आपण पुढे यावं. पुष्पवर्षाव आता सन्माननीय श्री उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे. मी विनंती करेन साहेबांना आपण हा पुष्पवर्षाव करण्यासाठी म्हणून पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांच्या अर्थात ज्यांच्या संकल्पनेतून हा सोहळा साकारला जातोय, ज्यांच्या आयोजनात हा सोहळा साकारला जातोय, ते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण पुढे यावं. सन्माननीय आमदार राजेश मोरे साहेबांना ही विनंती आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पवर्षाव इथे करत आहोत. पुढच्या पिढीला छत्रपती शिवरायांचं सामर्थ्य, शौर्य, धाडस, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि पराक्रमाची साक्ष देणारा अतिशय सुरेख छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तसेच आयुक्त डॉक्टर इंदुराणी जखारजी आपणही पुढे यायचे. आपल्याही शुभ हस्ते पुष्पवर्षाव इथे करणार आहोत. RTIचे प्रल्हाद जाधवजी आपल्यालाही मंचावरती आम्ही निमंत्रित करत आहोत. या दैदिप्यमान सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आणि भागीदार आहात. सामर्थ्यशाली नेतृत्वाची वलय, सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, क्रीडा आणि शैक्षणिक रतिमहारतींचा प्रगल्भ वारसा लाभलेल्या आपल्या सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या डोंबिवली शहरात या ऐतिहासिक पावलात आपण विजयाची वाटचाल करत आहात. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक कौतुक, अभिनंदन. माध्यमातून शिवरायांचं हे सुंदरसे स्वरूप जिथे साकारण्यात आलेलं आहे. आपल्या शुभ हस्ते पुष्पवर्षाव केला जाणार आहे. नक्कीच आजची ही संध्याकाळ प्रत्येकाच्या स्मरणात राहावी. त्यांची संकल्पना, ज्यांचं आयोजन ज्या माध्यमातून घडलेलं आहे असे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून, यांच्या आयोजनातून साकार होत असलेला हा अभूतपूर्व असा सोहळा महाराष्ट्र राज्याचे डेडिकेटेड टू कॉमन मॅन असलेले उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते हा पुष्पवर्षाव अदा केला जाणार आहे. अश्वारूढ असलेलं हे सुंदरचं शिल्प त्या माध्यमातून आता या खर्डा सर्कलला एक वेगळी ओळख या क्षणापासून होते. आता मात्र हा खर्डा सर्कल ओळखला जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाने. अर्थात आपला अभिमान, आपला स्वाभिमान राखला जातोय.
गोष्ट मात्र नक्की की इथून पुढे जेव्हा जेव्हा आपण या चौकात उभे असाल त्या वेळेला अभिमानाने आपण समोरच्या व्यक्तीला सांगू शकाल की मी कुठे उभा आहे, तर मी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा आहे. भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टावधान प्रवर्तित नारायण मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रधान पुरंदर क्षत्रिय अवतांत श्रीरामचंद्रेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला सर्व डोंबिवलीकरांचा मान वाढवणारा हा क्षण आपण आता मात्र सांगू शकतो की आम्ही डोंबिवलीत तर राहतो, पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुद्धा येतो आणि अभिमानाने डोंबिवलीकरांचा ऊर भरून येतो. प्रतिभाचंद्रदेव वर्धिष्णु विश्ववतीचा सहस्रनाश्वतेशा भद्रा भद्राय राजते दिश्याचा महामेरू बहुजनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नीतिवंत वर्णवंत सामर्थ्यवंत सारता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा. आज हा क्षण हा डोंबिवलीकरच नव्हे तर या संपूर्ण परिसरात राहणारा प्रत्येक मावळा प्रत्येक रणरागिणी आपल्या मोबाईल मध्ये हे क्षण कैद करतोय. पण हे क्षण कैद करत असताना तुम्हा आम्हा सर्व डोंबिवलीकरांचा आवाज या समस्त नगरीत घुमताना सुद्धा त्या व्हिडिओ मध्ये कैद व्हायला हवा. एकदा जोरदार गर्जना पुन्हा एकदा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, नमः पार्वती पदे हर हर. मित्रांनो नक्कीच शेवटला शूट करू शकलो नाही कारण फोनची चार्जिंगही संपली होती आणि खूप गर्दी खूप ट्रॅफिक झाली होती, त्यामुळे लवकर निघालो आणि आता आलो आता शॉपवर. नक्कीच एक सांगतो की खूप सुंदर झाला सोहळा, खूप भारी वाटलं, खूप मजा आली आणि नक्कीच कुठेतरी प्रत्येक डोंबिवलीकराला अभिमान वाटेल अशी गोष्ट नक्कीच या डोंबिवली शहरात सांस्कृतिक शहरात घडली आहे, ह्याचाही अभिमान आहे. नक्कीच आता प्रत्येक वेळी कुठेही जाताना जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन आपण थांबू आणि समोर पाहू आपल्या डोळ्यांसमोर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना, तर नक्कीच खूप अभिमान वाटेल की समोर देव उभा आहे असं वाटेल. तर नक्कीच आणि प्रत्येकाने ज्यांनी पाहिले नसेल तर नक्कीच उद्या जाऊन पहा. खूप सुंदर मूर्ती आहे, खूप सुंदर शिल्प आहे. नक्कीच असं वाटतं की तिथेच बसून पाहत राहावं, एकटक पाहत राहावं, तासन तास पाहत राहावं, इतकी सुंदर वाटते. तर नक्कीच पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून नक्कीच ह्या ब्लॉगचा एंड इथेच करतो. तर सर्वांना जय शिवराय. तर चला.